गृहिणींना रोजचा पडणारा प्रश्न म्हणजे उद्या सकाळी नाश्त्याला काय बनवू. तर बनवता येईल असा नाश्ता हेल्दी पण असला पाहिजे, झटपट पण असला पाहिजे. तर पुढल्या काही दिवसांमध्ये मी असेच काही प्रकार तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्ही बघायला विसरू नका. आज काय खास. हॅलो फ्रेंड्स, आज काय खास मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना आपण एक नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत, उपमा. तर त्याचं साहित्य मी ते घेतलंय. एक कांदा कापून घेतलाय मी मीडियम साईजचा, 3 मिरच्या स्लिट केल्यात, हे बघा मधून चिरून घेतल्यात, आणि थोडी कोथिंबीर घेतले बारीक चिरून, आणि कढीपत्ता, हे बघा कढीपत्ता दिसतो. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 2 टेबलस्पून तूप घेतलेले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ऑइलही वापरू शकता. आता आपण इकडे 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 2 टीस्पून राई टाकली. राई आपण पूर्ण तडतडून द्यायची. राई छान तडतडली की आपण पुढचं हे करू. आता राई आपली तडतडते, आपण मिरच्या टाकून घेऊ. कढीपत्ता टाकू. कांदा आपण जो कापून घेतलाय बारीक चिरून तो टाकू. मीठ टाकून घेऊया आपण. अर्धा टीस्पून मीठ टाकलं मी. 1 टेबलस्पून साखर टाकले. साखर कोणाकोणाला नाही आवडत तर नाही टाकली तरी छान, उपमा छानच लागतो. मला साखरची टेस्ट खूप आवडते, म्हणजे गोड टेस्ट आवडते मला. ती थोडीशी तिखट गोड अशी टेस्ट येते ती, म्हणून मी टाकते. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. कांदा आता छान हे करून झाला, आपला परतून झालेला आहे, ट्रान्सपरंट झालाय कांदा आपला. मी इथे बारीक रवा यूज केलाय. तुमच्याकडे जाड असेल तुम्ही जाड यूज करा. 1 वाटी मोठी वाटी घेतलाय मी बारीक रवा. छान याच्यावरती परतून घेऊया आपण, म्हणजे थोडा भाजला पण जाईल तो. गॅस लो ठेवायचे, नाही तर करपून जाईल खालून. छान असं मस्त भाजला गेलाय. आता पाणी टाकणार आपण. बघा किती छान मस्त झालंय. 1 वाटी मी पाणी पण घेतलंय, त्याच वाटीच्या मापाने घेतलंय. आता आपण 2 मिनिटासाठी झाकण देऊया. बारीक रवा आहे म्हणजे पटकन शिजेल. ताटावर मी पाणी ठेवलेलं आहे बघा. किती छान मोकळा सुटसुटीत शिजला आपला रवा. तर आता आपला उपमा तयार झालेला आहे. आपण छान त्याची प्लेटिंग करून घेऊया. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. छानपैकी मस्त कोथिंबीर टाकली मी भरपूर अशी. वरून मी आता छानपैकी कोथिंबीर आणि बारीक शेव
छान सजवून घेतले. बारीक शेव खूप छान लागते उपमावरती, नायलॉन शेव जी असते ती. तर मी आता ती सजवून घेते आणि तुम्हाला दाखवते कसं झालं उपमा. आता आपला उपमा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.